राजापूरचे ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची अलिबाग एसीबी कार्यालयात पुन्हा होणार चौकशी। तिसऱ्यांदा होणाऱ्या चौकशीला एसीबी कार्यालयात कागदपत्रांसह राहणार हजर। जीवाला धोका असल्याचा आरोप केल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊतांच्या सुरक्षेत वाढ। ठाणे पोलिसांनी नाशिकमध्ये नोंदवला राऊतांचा जबाब। रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये शिवसेना नेते रामदास कदम यांना धक्का। खेडचे पंचायत समिती माजी सभापती विजय जाधवांनी केला उद्धव ठाकरेंच्या गटात प्रवेश। शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक। राजू शेट्टींच्या नेतृत्वात राज्यभर चक्काजाम आंदोलन। एक एप्रिलपासून भरावं लागू शकतं जादा वीज बिल। वीज कंपन्यांची प्रस्तावित दरांबाबतची सुनावणी पूर्ण। महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीचा आजचा दुसरा दिवस। अध्यक्षांकडून घेतल्या जाणाऱ्या अपात्रतेच्या प्रस्तावावर कपिल सिब्बल करणार युक्तिवाद। निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात ठाकरे गटाच्या याचिकेवर आज सुनावणी। आयोगाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार की नाही हे आज होणार स्पष्ट। कसबा चिंचवड पोटनिवडणुकीत आज प्रचाराचा धडाका। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संध्याकाळी 5 वाजता करणार रोड शो, तर कसब्यातील महाविकास आघाडी उमेदवार धंगेकरांच्या प्रचारासाठी शरद पवार घेणार जाहीर सभा। भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपी गौतम नवलखा आयएसआयच्या संपर्कात। हायकोर्टात दाखल। एनआयएच्या प्रतिज्ञापत्रात दावा। आणि एनआयएचे देशभरात 76 ठिकाणी छापे। 2,30,00,000च्या रोकडसह शस्त्रसाठा जप्त।